जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमत दासबोध दशक 20वा समास 9वा सूक्ष्म निरूपण। श्रीराम देव पूजावा आणि टाकावा हे प्रशस्त नवटे जीवा याचा विचार पहावा अंतर्यामी। देव करीजे ऐसा नाही देव टाकीजे ऐसा नाही म्हणून याचा काही विचार पहावा। देव नाना शरीरे धरितो धरुणी मागुती सोडितो तरी तो देव कैसा आहे तो विवेके ओळखावा। नाना साधने निरूपणे देव शोधाया कारणे सकळ आपुले अंतकरणे समजले पाहिजे। ब्रह्मज्ञानाचा उपाय समजल्या विना देता नये पदार्थ आहे मागे जाये ऐसे म्हणावे। सगट लोकांचे अंतरीचा भाव मज प्रत्यक्ष भेटवावा देव परंतु विवेकाचा उपाव वेगळाची आहे। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच या पीठातील पीठदेवतांच्या चरणी वंदन करून उपस्थित गुरुबंधू आणि गुरुभगिनींना श्री गुरुदेव। मागील 19 दशकामध्ये श्री समर्थांनी गुरु शिष्य संवादाच्या रूपाने जीवनाचा संपूर्ण अर्थ तसेच जीवनाचे संपूर्ण ज्ञान सर्व स्तरातील लोकांना समजावे म्हणून अगदी साध्या सरळ आणि सोप्या भाषेत सांगितलेले आहे। या 19 दशकामध्ये ज्ञान अज्ञान विज्ञान भक्ती प्रचिती आणि व्यवहार हे सर्वांना समजण्यासाठी 190 समासातून म्हणजेच अगदी पिंडाच्या निर्मितीपासून ब्रह्मांडापर्यंत आणि सृष्टीच्या उत्पत्तीपासून लयापर्यंत ज्या ज्या घटना घडत असतात त्या या 19 दशकामध्ये रामदास स्वामींनी सांगितलेल्या आहेत आणि इथे 19वा दशक संपलेला आहे। संत संघामध्ये दासबोध ग्रंथ सुरू करण्यापूर्वी मी देह आहे या प्रपंचाचा कर्ता मीच आहे अशी आपल्या सर्वांची खात्री होती। परंतु संत संघातील केवळ आणि केवळ संत संघातील जगद्गुरु माऊलींच्या अर्थरूप संगतीने मी देह नाही तर मी एक आत्मा आहे या प्रपंचाचा कर्ता मी नाही तर माझ्याकडून कार्य करून घेणारी शक्ती वेगळी आहे याची खात्री आपल्याला केवळ आणि केवळ संत संघातील ज्ञानामृताने झालेली आहे।
संत संघातील ज्ञानामृताने झालेली आहे आणि आपल्या सर्वांच्या देहबुद्धीचा ऱ्हास होऊन आत्मबुद्धीची जागृती झाल्यामुळे आपल्या मनामध्ये ज्या ज्या शंका होत्या त्या सर्व शंकांचं निरसन झालेलं आहे आणि मीच ब्रह्म आहे हे जीवाला संपूर्ण ज्ञान होऊन जीव पूर्ण दशेला प्राप्त झालेला आहे. ज्ञानाचे विज्ञान होऊन मनाचे उन्मन झाले आणि इथे ज्ञानक्रिया पूर्ण झाली. म्हणून रामदास स्वामी या 20व्या दशकाला पूर्ण नाम दशक असे म्हणतात. मागच्या आठवड्यामध्ये ब्रह्मदेवाने हा प्रचंड प्रपंच वृक्ष निर्माण केला आणि या प्रचंड प्रपंच वृक्षाचे किंवा ब्रह्मांड वृक्षाचे मानवी शरीर हे सर्वात उत्तम फळ आहे हे आपण पाहिलेलं आहे. आणि ह्याच मानवी शरीरामध्ये ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय असल्यामुळे या इंद्रियांच्या द्वारे आपल्याला दृश्याचे ज्ञान होते. आपण काहीतरी चुकीचं सांगतो. मागच्या समासामध्ये पण तेच झालं, पुन्हा रिपिटेशन होतं आहे. आपल्याला जसे ज्ञान आहे तसं बाकीच्या प्राण्यांना नाही का? त्यांना कर्मेंद्रिय नाहीत का? कर्मेंद्रिय म्हणजे ज्या अवयवाने किंवा ज्या इंद्रियाने ते कर्म करतात ती कर्मेंद्रिय, आणि ज्या इंद्रियाने ते ज्ञान घेतात ती ज्ञानेंद्रिय. कावळ्याला डोळा नाही का? डोळा हे ज्ञानेंद्रियामध्ये येतं. तेव्हा काहीतरी गडबड होते. सर्व योनींना भगवंतानं ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय दिलेले आहेत, कारण शरीर नावाचं जे यंत्र तयार केलं आहे त्या यंत्राशिवाय या विश्वाचा आनंद चाखता येणार नाही, भोगता येणार नाही, अनुभवता येणार नाही. आणि म्हणून भगवंतानं एक शरीर तयार केलं, एक यंत्र तयार केलं आणि यंत्राला पार्ट जोडले. ते पार्ट म्हणजे ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. कुठेतरी तुम्ही कुठे गेलात तर बघायला मिळेल 3 माकडं दाखवलेली असतात. एकान तोंडावर हात ठेवलेला असतो, एकान कानावर हात ठेवलेला असतो आणि एकान डोळे असून बंद ठेवलेले असतात. म्हणजे काय, तुम्हाला डोळे आहेत बघू नका, कान आहेत ऐकू नका, तोंड आहेत. तात्पर्य काय की ही पंचकर्मेंद्रिय फक्त माणूस देहालाच आहेत. हे जे परत सांगितलं जातं आहे ते चुकीचं सांगतो आहे आपण. 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय सगळ्यांनाच आहेत, सगळ्या प्राण्यांना आहेत. मग माणसाला काय आहे तर विशेष ज्ञान आहे. त्यामुळे ही जी 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय म्हणजे 10 इंद्रिय जे आहेत, ह्या 10 इंद्रियांचा उपयोग माणसानं केला पाहिजे, कारण ती कशी वापरावीत ह्याचं स्पेशल ज्ञान या ध्येयात दिलेलं आहे. पुढे श्री गुरुदेव माऊली. हे आपण सर्व मागील आठवड्यामध्ये पाहिलेलं आहे. आज आपण दशक 20 आणि समास 9 सूक्ष्म निरूपण पाहणार आहोत. पुष्कळ लोकांना मनापासून वाटतं की मला देवाची भेट व्हावी, परंतु ते विवेकाच्या मार्गाने जात नाहीत आणि खऱ्या देवाला प्राप्त करण्याची जी साधना आहे ती समजून घेत नाहीत. आणि साधना न समजून घेतल्यामुळे खरा देव काय आहे हे नेमकं त्यांना कळत नाही. म्हणून रामदास स्वामी काय म्हणतात की खऱ्या देवाला जर का ओळखायचं असेल, जर का त्याला जाणायचं असेल तर अगोदर आपण अंतर्मुख होणं गरजेचं आहे. मग रामदास स्वामी काय म्हणतात की लोक म्हणतात भोळा भाव आणि सिद्धी जाव, पण भोळा भाव म्हणजे अज्ञान. भोळा भाव म्हणजे अज्ञान. अज्ञानाला ज्ञान पसंत पडत नाही आणि ज्ञानी माणसाला अज्ञान पसंत पडत नाही. मग आणि त्यामुळे आपल्याला खऱ्या देवाची प्राप्ती होत नाही. मग रामदास स्वामी काय म्हणतात की व्यवहारामध्ये आपण काय करतो, मातीचा देव आणतो, मातीचा देव आणतो आणि त्याची पूजा अर्चा करतो आणि नंतर त्या देवाला टाकून देतो. मग खरंच देव निर्माण करण्यासारखा आहे का किंवा देव टाकून देण्यासारखा आहे का, ह्याचा आपण अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा ह्याचा आपण अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. मग ह्याच्यासाठी रामदास स्वामी काय म्हणतात की जोपर्यंत आपण अंतर्मुख होऊन विचार करणार नाही तोपर्यंत ह्या चराचरातला भगवंत आपल्याला कळणार नाही. मग इथे रामदास स्वामी काय म्हणतात की आत्तापर्यंत देवाला शोधण्याची मी अनेक निरूपणे सांगितलेली आहेत, अनेक साधनासुद्धा सांगितलेल्या आहेत, पण जोपर्यंत आपण त्या अंतःकरणाने समजून घेत नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञान एखादी वस्तू नाही आहे की ही घेऊन जा म्हणून घेता येईल आणि देता येईल.
ब्रह्मज्ञान हे घेण्यासारखं पण नाही, देण्यासारखं पण नाही. ते आपण स्वतः आपल्या अंतःकरणानेच जाणून घेतलं पाहिजे, आपल्या अंतःकरणाने समजून घेतलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला हे समजणार आहे तेव्हा आपलं खरं समाधान लाभणार आहे. मग रामदास स्वामी काय म्हणतात की आपल्याला खरं समाधान का प्राप्त होत नाही, कशामुळे प्राप्त होत नाही? तर इथे रामदास स्वामी काय करतात की व्यवहारातलं उदाहरण देतात. रामदास स्वामी काय म्हणतात की एखाद्या माणसाने शाईचा व्यापार चालू केला आणि ह्या शाईच्या व्यापारामध्ये जर त्यांनी कितीही प्रयत्न करू देत, कितीही कष्ट घेऊ देत आणि कितीही मेहनत करू देत, पण ह्या शाईच्या व्यापारामध्ये त्याला राजासारखी संपत्ती मिळेल का? तर नाही. म्हणजेच काय, त्याने कितीही प्रयत्न केले तरी त्याला राजासारखी संपत्ती मिळणार नाही. मग रामदास स्वामींना ह्याच्यातून काय सांगायचंय की अगदी आपण कल्पनेने कितीही देवाची निर्मिती करा, कितीही देवाची पूजा करा, कितीही देवाला आपण आळवण्याचा प्रयत्न करा, पण आपल्याला कधीही खरा देव कसा आहे हे अंतःकरणाने जाणून घेतल्याशिवाय आपल्याला समजणार नाही, आपल्याला कळणार नाही. आपल्या देहामध्ये जो अंतरात्मा आहे आणि या विश्वाला चालवणारा जो विश्वात्मा आहे, हे दोन्ही एकच आहेत. पण आपण विवेकाने ते ओळखत नाही, मग त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही. मग आपण कसं म्हणतो की ह्या शरीराचे 2 भाग आहेत, एक भाग डावा आहे, एक भाग उजवा आहे, असं आपल्याला वाटत असतं. पण खरंच असं आहे का? शरीराचे जरी आपण डावा आणि उजवा भाग म्हणलं तर शरीर हे एकच आहे. तसंच ह्या आपल्या पिंडातील अर्धनारी नटेश्वर आणि ब्रह्मांडातील शिवशक्ती किंवा शक्तिपुरुष हे एकच आहे. आणि हेच समजण्यासाठी, हे आपल्याला कळण्यासाठी जोपर्यंत आपण अंतर्मुख होणार नाही, विवेकाने विचार करणार नाही, तोपर्यंत आपल्याला समजणार नाही. मग अंतर्मुख होऊन सूक्ष्म विचार किंवा विवेकाने विचार कसा करावा, तर इथे मला एक दृष्टांत द्यावासा वाटतो. काय होतं, तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आपल्याला सर्वांना माहिती आहे. एकदा काय होतं, तुकाराम महाराजांचं आळंदी गावामध्ये कीर्तन असतं आणि त्या कीर्तनामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठातून केवळ आणि केवळ याच कारणासाठी आलो आहे. तर कारण काय सांगतात की कारण हेच आहे की जे जडमूड आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी आम्ही वैकुंठातून आलेलो आहोत. आणि आता मी जवळजवळ लवकरच माझ्या मी मूळ स्थानी मी परत जाणार आहे. मग त्यावेळेला काय होतं की ते तिथलं कीर्तन संपतं आणि शिवा कासार असतो, तो काय करतो, गाडी जुंपतो देहूला जाण्यासाठी. आता गाडी जुंपून तयार झालेली आहे, तुकाराम महाराजांना बोलवतात की गाडीमध्ये बसायला या. तितक्यात तुकाराम महाराज काय म्हणतात की नाही, आता जाता जाता शेवटचं एकदा तरी ज्ञानेश्वर माऊलींचं जाऊन मी दर्शन घेऊन येतो. आणि ते काय करतात की मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जातात. आता मंदिरामध्ये दर्शन होतं, त्याच्यानंतर प्रदक्षिणा मारायला लागतात. आणि प्रदक्षिणा मारत असताना नेमकं काय घडतं की त्या प्रदक्षिणा मार्गावरती तुकाराम महाराज जेव्हा पोचतात तर तिथे 4-5 चिमण्या दाणे टिपत असतात. आणि दाणे टिपत असताना नेमकं काय होतं की तुकाराम महाराज तिथे पोचले की त्या चिमण्या घाबरतात आणि उडून जातात. आणि उडून जातात. तुकाराम महाराज तिथेच बसतात. तुकाराम महाराज तिथेच बसलेले असतात. मग बराच वेळ झाला तरी सुद्धा तुकाराम महाराज अजून काय येत नाही आहेत. म्हणून हे शिवा कासार आणि आळंदीतील काही लोक ते बघण्यासाठी येतात की महाराज अजून काय येत नाही आहेत. तर जेव्हा ते तिथे पोचतात तर तेव्हा तिथे तुकाराम महाराज त्यांना बसलेले दिसतात. मग बसलेले असताना ते सगळेजण विचारतात की तुम्ही इथे का बसलात म्हणून. तेव्हा तुकाराम महाराजांनी जे कारण सांगितलं ते अगदी जगावेगळं सांगितलं, जगाविरहित सांगितलं. त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात की मी जेव्हा इथे प्रदक्षिणा मारायला आलो होतो तेव्हा इथे 4-5 चिमण्या दाणे टिपत होत्या. आणि दाणे टिपत असताना मला घाबरून त्या चिमण्या उडून गेल्या. जोपर्यंत त्या चिमण्या इथे परत येणार नाहीत, मला न घाबरता जोपर्यंत परत येणार नाहीत, तोपर्यंत मी इथली जागा सोडणार नाही. आता सगळ्यांना मोठा प्रश्न पडतो, हे कोडं सुटणार कसं? तुकाराम महाराजांचा तर हट्ट आहे, जोपर्यंत चिमण्या न घाबरता येणार नाहीत तोपर्यंत मी इथली जागा सोडणार नाही. आता ह्या मुक्या चिमण्यांना कोण सांगणार की तुम्ही इथे या आणि ह्यांना न घाबरता दाणे टिपा? सगळे तुकाराम महाराजांना खूप समजवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही हा हट्ट सोडा, हे कसं शक्य आहे. पण ते म्हणतात नाही, जोपर्यंत
चिमण्या येणार नाहीत, इथे दाणे टिपणार नाहीत, तर तोपर्यंत मी इथून हलणार नाही. रात्र होते, रात्रही उलटते, दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. आता लोकांना मोठा प्रश्न पडतो की तुकाराम महाराजांनी अगदी अन्न खाल्लं नाही, पाणी पिलेले नाहीत, अगदी ती जागासुद्धा सोडलेली नाही आहे. मग आता नेमकं कसं होणार, काय होणार, पुढे काय घडणार, याची सगळ्यांना उत्कंठा लागते. आणि मग त्या गावातली लोक काय करतात की जिथे तुकाराम महाराज बसलेले असतात तिथे आजूबाजूला मंदिरापासून सगळीकडे दाणे टाकून ठेवतात की बाबा चिमण्या येतील आणि दाणे टिपतील. पण योगायोग असा घडतो की त्यावेळेला एकही चिमणी तिथे फिरकताना सुद्धा दिसत नाही. मग असं असताना आता होणार कसं, त्या सगळ्यांना चिंता लागते. आणि त्यावेळेला तुकाराम महाराज अंतर्मुख होऊन विचार करायला लागतात की परमेश्वरा, त्या चिमणीचा आत्मा आणि माझा आत्मा तर एक आहे. त्या चिमणीचा देह आणि माझा देह तर जड आहे आणि जड देहाला तर भीती वाटायची काहीच कारण नाही आहे. आत्मा तर एक आहे, अखंड आहे. मग आत्मा तर अखंड असताना आत्माला भीतीची काय कारण, असे तुकाराम महाराज अंतर्मुख होऊन विचार करायला लागले. ते स्वतःमध्येच विचार करायला लागले की कदाचित चिमणीला माझी भीती वाटू नये असं प्रेम अजून माझ्यामध्ये निर्माण झालं नसेल. कदाचित माझ्या डोळ्यामध्ये कुठेतरी राग लोभ शिल्लक असेल. कदाचित कुठेतरी माझ्या हृदयाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी अहंकार असेल. असं तुकाराम महाराज अंतर्मुख होऊन विचार करायला लागले. आणि अंतर्मुख होऊन विचार करता करता तुकाराम महाराज देहभान विसरले आणि त्या अंतरात्म्याला, त्या परमेश्वराला ते आळवू लागले की परमेश्वरा, खरंच माझ्यामध्ये अजून एवढे अवगुण आहेत का? खरंच माझ्या देहाचे विकार अजून नाहीसे झालेले नाहीत का? खरंच परमेश्वरा की मी अजून एवढा म्हणजे माझ्या शरीरामध्ये एवढं प्रेम नाही आहे का की त्या चिमण्याला सुद्धा मी आपलंसं करू शकत नाही? असं नाना तऱ्हेने तुकाराम महाराज आळवू लागले. त्या देहभान विसरले. कधी मनामध्ये, कधी ओठामध्ये, कधी पोटामध्ये असं परमेश्वराचं गुणगान करू लागले. आणि प्रार्थना करतायत की देवा, नको म्हटलं तरी तू विश्वरूपाचं दर्शन दिलं आणि आम्ही एवढे अभागी आहोत का? आमच्या वेळेस तू हात का आखडता घेतला? असं आळवू लागले, विनवू लागले, एकरूप झाले. आणि त्यावेळेला आश्चर्य घडतं की चिमण्या येतात. त्यातली एक चिमणी येते आणि तुकाराम महाराजांच्या अंगावरती बसते. कधी खाली उतरते, दाणे टिपते, कधी अंगावरती बसते, कधी दाणे टिपते. आणि त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात की देवा, मी तुला खूप त्रास दिला, पण आज मला अनुभूती मिळाली की सर्व चराचरामध्ये जो आहे तोच त्या चिमणीमध्ये पण आहे, माझ्यामध्ये पण तोच आहे. त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी आयसे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुकाराम महाराजांनी अंतर्मुख होऊन विचार केला की माझ्यामध्ये अजून कशाची कमी आहे आणि अनुभव घेतला. मग हेच रामदास स्वामींना सुद्धा या सर्व समासाच्या माध्यमातून आणि आजच्या समासाच्या माध्यमातून सुद्धा रामदास स्वामींना हेच सांगायचं आहे की आपलं जे हे मन आहे, मनाचा झालेला जो काही गुंता आहे, ह्या गुंत्याला जर का उकलायचं असेल, जर का तो आपल्या मनाचा जो झालेला मायेमध्ये गुंतून झालेला जो काही गुंता आहे, हा गुंता सोडवायचा असेल तर ह्या मनाला अंतर्मुख करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण अंतर्मुख होणार नाही तर तोपर्यंत ह्या चराचरामध्ये भगवंताची सत्ता आहे हे आपल्याला कळणार नाही. मग इथे रामदास स्वामी काय म्हणतात, आपण जर आपल्या ह्याने शोधायचा प्रयत्न केला तर कदाचित आपण चुकीच्या रस्त्याला जाऊ. तर त्यासाठी रामदास स्वामी काय म्हणतात की जे आत्मसाक्षात्कारी संत पुरुष आहेत त्यांच्या सहवासामध्ये जा आणि त्यांचे अनुभव प्रमाण मानून आपण त्या पद्धतीने आचरण करण्याचा प्रयत्न करा. भाविको, आपण तर फार भाग्यवान आहोत. रामदास स्वामींनी शोधा म्हणून सांगितलंय, पण आपल्याला शोधायची गरज आहे का? आपण साक्षात जगद्गुरू माऊलींच्या सहवासामध्ये आहोत. आणि मग हेच जे रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथामध्ये आत्मसाक्षात्कारी पुरुषांना ओळखायची जी लक्षणं सांगितलेली आहेत, ती लक्षणं अगदी आपल्या जगद्गुरू माऊलींना तंतोतंत लागू होतात, तंतोतंत लागू पडतात. मग रामदास स्वामींनी काय सांगितलं की त्यांचे अनुभव प्रमाण माना. मग आपल्याला काय करायचे हो? जास्त आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे. जे जगद्गुरू माऊली सांगतात तेच आपल्याला करायचं आहे. आता हा जो दशक आहे तर हा
पूर्णतेकडे जाणार आहे. आता जेव्हा आपण बाजारामध्ये एखादी वस्तू घ्यायला जातो आणि त्याची जर का आपल्याला सांगितलं 200 रुपये किंमत आहे, तर आपण थोडंसं दचकतो, थोडंसं दबकतो. पण जेव्हा आपल्याला सांगितलं जातं की त्या वस्तूची किंमत 199 आहे, तर आपल्याला थोडंसं मनाला समाधान वाटतं. कमी फक्त एकाचीच असते, पण तरीसुद्धा आपल्याला समाधान वाटतं. का समाधान वाटतं? तर तो अंक अपूर्ण आहे आणि आपण स्वतः अपूर्ण असल्यामुळे आपल्याला त्या अपूर्णतेमध्येच समाधान वाटतं. आणि म्हणूनच भाविक हो, मी तर खरंच अपूर्ण आहे आणि मी अपूर्णाने कितीही पूर्णतेबद्दल जर सांगण्याचा प्रयत्न केला तरीही मी तितकंसं योग्य रीतीने सांगू शकणार नाही. म्हणूनच जे स्वयंपूर्ण आहे, विषय पूर्णतेचा आहे. म्हणून मी जगद्गुरु माऊलींना विनंती करते की जगद्गुरु माऊली, हा विषय आपणच पूर्ण करावा. इथे या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की प्रत्येकाला वाटतंय मला देव दिसला पाहिजे, मला देव प्राप्त झाला पाहिजे. मग देव शोधण्यासाठी आपण नाना उपवास व्रत करतो, वैकल्य करतो. पण जिथे शोधला पाहिजे तिथे शोधत नाही, आपण अंतर्मुख होत नाही. वेळ कमी असल्यामुळे कमी वेळात सांगण्यासाठी इथे दृष्टांताचा एक मी आधार घेतो, म्हणजे तुम्हाला पटकन कळेल. समर्थ रामदास स्वामींचा एकनिष्ठ समर्थ अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा एकनिष्ठ भक्त. अक्कलकोट स्वामींव्यतिरिक्त दैवत नाही, इतका एकनिष्ठ. गुरुवार निराहारी म्हणजे निराहारी, ध्यानी मनी स्वप्नी फक्त स्वामी समर्थ म्हणजे स्वामी समर्थ. ह्याच्यासाठी सांगतोय, म्हणजे ही जरी बाह्यांग असली तरी काय उपयोगाचं नाही. एकनिष्ठपणा देव दाखवण्यासाठी पुरेसा होत नाही, त्यासाठी अंतर्मुख होणं अत्यंत आवश्यक आहे. त्या अक्कलकोट स्वामींचा भक्त गुरुवारचा दिवस असल्यामुळे आश्रमाकडे चालला होता, मठाकडे चालला होता. आणि मठाच्या परिसरामध्ये कोकणातून आंबे विकणारा माणूस आला होता. त्यानं आंब्याच्या पेट्या मांडल्या होत्या. बरेच व्यापारी आंबे घेऊन आले होते. ह्याचं लक्ष त्या माणसाकडे जातं, व्यापाराकडे जातं. आंबे आलेले आहेत, हा सीझन आंब्याचा आहे आणि त्या आंब्याच्या सीझनमध्ये आंबे आलेत म्हणून स्वामींना आपण घेऊन जा. आणि पहिली अक्कलकोटला पेटी आलेली आहे, ती पहिली पेटी स्वामींकडे घेऊन जाऊया म्हणून खिशात हात घातला. त्याने सांगितलेले पैसे मोजले, आंब्याची पेटी घेतली, इकडे तिकडे बघितलं, एक माणूस दिसला, त्याच्या डोक्यावर दिली, चाललेत आश्रमाकडे. समोरून एक माणूस येतो, अत्यंत गलिच्छ, कळकट मळकट ड्रेस अंगावर, कपडे अंगावर होते, तितक्या मळ होता की असं डुबवून काढलं तरीसुद्धा चिखलासारखं म्हणजे चिखल तयार होईल इतका अंगावर कपडे जे होते त्याच्या मळ चढला होता. मळाची पुट्ट चढली होती म्हणाल तरी त्याला. केस पिंजारलेले, फार एकदम विचित्र, दिसायला किळस वाटावी अशा प्रकारची व्यक्ती समोरून येते. नमस्कार करते आणि सांगते, शेठजी मला भूक लागली. कुठे चाललात तुम्ही? शेठ म्हणतो, मी स्वामी समर्थांकडे चाललो आहे. भूक लागलेली आहे, 2-3 दिवसाचा उपवास आहे, काहीतरी खायला द्या. हा म्हणतो, बाजूला लांबून बोल, मला शिवू नको, मी सोहळ्यात आहे, स्वामींकडे चाललो. ठीक आहे, शिवत नाही, मला काहीतरी खायला द्या, भूक लागले. हो खरंच भूक लागले, द्या ना. तो म्हणतो, आत्ता काय मिळणार नाही, बाजूला हो, दर्शन घेतल्यानंतर नंतर विचार करू. अहो शेठजी भयंकर भूक लागली, आत्ता पाहिजे मला खायला, काहीतरी द्या ना. तो म्हणतो, काय देणार तुला? तर म्हणाले, हे काय? तर तो शेठ म्हणतो, आंबे आहेत. मग द्या ना त्यातला एक आंबा. हला राग येतो, भिकारी काय मिजाज, आंबे मागतोय. राग येतो, पाठीत एक लाद घालतो आणि सांगतो, चालायला साला भिकारी, काय पण मागतो का? तुला माहिती आहे का ते कुणाला आंबे घेऊन चाललोय? स्वामींना घेऊन चाललोय. कंबरड्यात लात मारतो. मोठा माणूस, त्याचा कोण हात धरणार, त्याचा कोण पाय धरणार? मंदिरात जातो, दर्शन घेतो आणि दर्शन घेतल्यानंतर मोठ्या कौतुकानं अभिमानानं स्वामींच्या समोर
पेटी ठेवतो आणि परत साष्टांग दंडवत घालतो. स्वामी ताडकान उठतात आणि त्याच्या कंबरड्यात लाथ हात घालतात, हाणतात आणि म्हणतात, चल साला हा भिकारी तो भिकारी. तिथे एक आंबा मागत होतो, आंबा देत नाही आणि इथं पेट्या घेऊन येतो. मला वाटतं गोष्टीतून पुरेसं आहे. आपल्याला समजलं असेल असे मी अपेक्षा ठेवतो की देव शोधण्याची वृत्ती जी आहे ना ती बदलणं गरजेचे आहे. मग देव सापडणार आपल्याला. आपण देव म्हटल्यानंतर बेंबी हिरा मस्तकी तुरा कर कटेवर उभा विटेवर किंवा हातात बासरी घेऊन आलेला आहे असा शोधतो. आपण मदत करताना सुद्धा बघा कशी मदत करतो. धनदांडग्याला मदत करतो, पेपरमध्ये नाव येईल, चॅनलवाले. आता आपल्या देशामध्ये म्हणजे राज्यामध्ये दुष्काळ पडला आहे. बरेच जण दुष्काळाचं मदत करायला धावतात का? टी व्हीमध्ये आपलं नाव आलं पाहिजे, टी व्हीमध्ये आपला फोटो आला पाहिजे, पेपरमध्ये नाव आलं पाहिजे. ती गोरगरिबाची मदत नाही, प्रसिद्धीसाठी आहे हे सगळं. त्या लक्षात घ्या की आपल्याला कणाकणामध्ये देव जर दिसायला पाहिजे असेल तर आपण अंतर्मुख होणं आवश्यक आहे. ह्या समस्येचं फलित काय आहे की आम्ही अंतर्मुख झालो पाहिजे. कणाकणामध्ये, अणुरेणूमध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये, सजीवामध्ये, निर्जीवामध्ये तोच आहे. याची जाणीव आपल्याला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देव दिसणं शक्यच नाही. देव दिसणं म्हणजे काय? तर स्वतःच्या स्वरूपाची ओळख होणे. आपल्याला दुसऱ्याचं दुःख बघितल्यानंतर कळवळा आला नाही, काळीज तुटून पडलं नाही, डोळ्यात अश्रू उभे राहिले नाहीत, तर नक्की समजायचं आपण अंतर्मुख नाही. आपण जोपर्यंत त्रयस्थाच्या भूमिकेमध्ये पाहतोय तोपर्यंत देव कधीच दिसणार नाही. दुसऱ्यावर आलेला प्रसंग माझ्यावरच आलाय प्रसंग, दुसरा अडचणीत आहे म्हणजे मीच अडचणीत आहे, अशा प्रकारचा आतून प्रेरणा निर्माण होईल. त्यावेळी समजायचं की आपण अध्यात्माच्या योग्यतेचे झालोय. अशा व्यक्तीला देव दिसतो, बाकीच्यांना देव दिसणार कधी. मग आपली ज्ञानेश्वरी पाठ असेल कदाचित, दासबोध मुकदगत असेल, ज्ञानेश्वर नाही होता येणार. माऊली होण्यासाठी ते हृदय घ्यावं लागणार आहे. ते हृदय किती विशाल आहे, त्या हृदयानंच लिहिलंय ना, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोणी मद द्यावे पसा यदान. हे येण्यासाठी अंतर्मुख व्हावं लागेल. चराचरामध्ये मीच आहे. मी एखाद्याला मदत करतोय हा भाव आला की समजून जायचं मी तिकडे बघतोय. दुसऱ्याला मदत करतो, मेहरबानी करत नाही, माझं मी कर्तव्य करतोय असं समजतो, तेव्हा आपण असे अंतर्मुख होतो. देव समजण्यासाठी, देव दिसण्यासाठी, कारण देव ही दाखवण्याची वस्तू नाही आहे. जसं डोहाळे जे आहेत ही अनुभवाची वस्तू आहे. डोहाळे लागल्याशिवाय नुसतं वर्णन करून काय कळणार नाही ना. ज्याला डोहाळ्याचा अनुभव घ्यायचा आहे तिला डोहाळे लागल्याशिवाय समजणार नाही, त्यातला आनंद काय तो कळणार नाही. तसं आत्मज्ञान होण्यासाठी, देव समजण्यासाठी आपण अंतर्मुख व्हा. ही किल्ली शेवटी समर्थ आपल्याला देत आहेत की तुम्ही अंतर्मुख जोपर्यंत होत नाहीत, चराचरात जोपर्यंत देव पाहत नाहीत, चराचरात देव पाहण्याची जोपर्यंत दृष्टी आपली विकसित करून घेत नाही तोपर्यंत आपल्याला देव कधी दिसणार नाही, समजणार नाही. मग आपण दगडाचा देव करू, मेणाचा देव करू, सोन्याचा देव करू, कागदाचा देव करू आणि देव 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 करून जरी फिरलो काही उपयोगाचं नाही. देव पाठीला घेऊन फिरलो तरीसुद्धा काही उपयोगाचं नाही. गळ्यात किती माळा घातल्या तरी उपयोगाचं नाही. याच्यासाठी आपलं अंतःकरण जे आहे, अंतःकरण शुद्ध व्हायला पाहिजे. आणि अंतःकरण शुद्ध होण्यासाठी अंतर्मुख झाल्याशिवाय ही ज्ञानेंद्रिय जी आहेत, ही ज्ञानेंद्रिये
इकडे वळवल्याशिवाय अशी बघतायत ना ती. हे डोळे असं बघतायत ना, समोरचं जग सगळं दिसतंय असं बघितलं पाहिजे. हे डोळे उरपाटे केले पाहिजेत, इकडे पाहिलं पाहिजे की तू कसा आहेस. तोपर्यंत देव कळणार नाही, हे समर्थांना सांगायचं. म्हणून जसं आई मुलाला जात असताना छोट्या छोट्या टिप देते, कारण आता चाललेलं आहे, परीक्षा देणार आहे, मग त्याला छोटी जी काय तिला आठवेल ती टिप देते. तशी समर्थांनी हा शेवटचा प्रयत्न केलेला टिप देण्याचा, की बेटा बघ, लक्षात घे, आत्मसाक्षात्कार कठीण नाही आहे. मुंगीच्या पावलं नसो तर पक्षाच्या पावलं नसो, कसाही असू दे, तरी तो मिळवायचा जर झाला तर अंतर्मुख झाल्याशिवाय हे शक्य नाही आहे. अंतर्मुख हो, अंतर्मुख हो. चराचरामध्ये तोच आहे जो तू त्याला शोधतोय, तो तुझ्यात पण आहे आणि त्याच्या समोरच्यामध्ये पण आहे. मग तुझ्यावर जर अन्याय केला तर तुला आवडणार नाही, मग समोरच्यावर तू अन्याय करतोस तर योग्य आहे का, हे तुझं तू ठरव. यासाठी अंतर्मुख हो. अंतर्मुख झाला तर तुला आत्मसाक्षात्कार सहज शक्य आहे. हे आपल्याला टिप दिले. आता पुढच्या आठवड्यामध्ये या ग्रंथाचा समारोप आहे. शेवटचा एक समास राहिलेला आहे, त्याच्यात काय समर्थ सांगतात आपल्याला ते ऐकण्यासाठी पुढच्या रविवारी आवर्जून येऊया. आणि समर्थांचा हा जो दासबोध आहे, हा दासबोध ग्रंथाची समाप्ती करून आपल्यामध्ये जास्तीत जास्त हा ज्ञानाचा संचय होऊ दे, अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि इथे आपण आता थांबूया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय.